नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत पालकाची हटव भाजी किंवा पालकाचा गरगटा। त्यासाठी एक जुडी पालक घेतलाय मी इथे, स्वच्छ धुवून घेतलाय आणि निथळून घेतलाय। आता याला आपण कापून घेऊ। जेवढे जमेल तेवढे बारीक अशी भाजी कापून घेऊ आपण। तर याच पद्धतीने आपण आपली सगळी भाजी अशीच कट करून घेऊ, बारीक बारीक जेवढं शक्य आहे तेवढी। आता इथे कट करून झाली आपली सगळी भाजी। एक पातेल्यामध्ये भाजी काढून घेऊ। सगळी भाजी पातेल्यात काढू आणि पातेलं गॅसवर ठेवू। इथे आपण गॅस पेटवलाय, पातेलं ठेवले गॅसवर। आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ भाजी शिजण्यासाठी। त्याच्यामध्ये 2 चमचे मोठे 2 चमचे मी हरभऱ्याची डाळ 2-3 तास भिजायला घातली होती, ती टाकून घेऊ। तुम्ही कच्ची डाळ टाकत असाल तरी चालेल, फक्त शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो न भिजवता टाकली तर। आता याच्यामध्ये मोठे 2 चमचे शेंगदाणे टाकू, कच्चे शेंगदाणे टाकायचे आणि याला मिक्स करून घेऊ चांगलं। पाणी थोडंसं कमी वाटते मला, आणखी थोडंसं पाणी टाकते शिजण्यासाठी। आता याला 5-6 मिनिट शिजू देऊ। आता इथे 5-6 मिनिटांनंतर बघू शकता आपली भाजी मस्त शिजते। कोवळी भाजी आहे त्यामुळे पटकन शिजेल। आता एक भाजी चेक करून बघू आपण शिजली का। भाजीचं देठच चेक करायचं नेहमी, शिजली का बघण्यासाठी। थोडीशी अजून बाकी आहे, आणखी थोडा वेळेला शिजू देऊ। भाजीचा कलर हिरवा जसाची तसा वाटत असेल तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकायची शिजताना, म्हणजे आपल्या भाजीचा कलर जसाची तसा हिरवागार राहतो। आता इथे शिजून झाली आपली भाजी, आपण चेक करून बघू। अशी जाड काडी चेक करून बघायची, मस्त शिजली भाजी। आपण डाळ पण चेक करून बघू। डाळ फार माशी पूर्णासारखी शिजवायची नाही आपल्याला, थोडीशी कमी शिजवलेलीच पाहिजे, अशीच पाहिजे आपल्याला अर्धवट शिजलेली। आता आपली भाजी थंड होती त्यावर मसाला करून घेऊ। त्यासाठी जिरे, मिरची आणि लसूण घेतला मिक्सरच्या भांड्यात, पण तोपर्यंत लाईट गेली, मग खलबत्त्यात आपण याला कुटून घेऊ। याच्यात मिरची कुटताना मीठ टाकलं की मिरची पटकन बारीक होते। आपल्याला मिक्सरमध्ये वाटतो तेव्हा लक्षात येत नाही, पण पाट्यावर वाटतो तेव्हा गरज पडते याची। मिरचीत मीठ टाकलं की मिरची पटकन बारीक होते। असं आपण याचं बारीक वाटण करून घेऊ आता मिरचीचं। तर इथे मिरची वाटून झाली, याच्यात एक मूठभर शेंगदाणे टाकून घेऊ, भाजलेले शेंगदाणे ते, आणि हे पण वाटून घेऊ। खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त बारीक नाही असे शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, थोडेसे जाडसर। आता इथे वाटून झालाय मसाला आपला किंवा कुटून झालाय। आता काढून घेऊ एका प्लेटमध्ये।
आता इथे सगळा मसाला काढून घेतला आपला. तोपर्यंत आपली भाजी पण थोडीशी थंड झाली आहे. आता हिला घोटून घेऊ. असं पळीने घोटून घ्या किंवा मग रवीनं घोटून घ्या. अशी छान घोटून घ्यायची भाजी. जेवढी छान घोटून घेतली तेवढी मिळून येते भाजी, नाही तर भाजीचं पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं होतं. आता इथे घोटून झाली आपली भाजी बऱ्यापैकी. आता याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊ. आणि 1 चमचा बेसन पीठ टाकून घेऊ. तुम्ही ज्वारीचं बाजरीचं कुठलंही पीठ टाकू शकता. आता याला परत घोटून घेऊ, सगळं एकजीव करून घेऊ. मस्त हिरवीगार झाली भाजी आपली. याला जेवढं शक्य आहे तेवढं बारीक असं घोटून घेऊ. आता इथे घोटून झाली आपली भाजी. आता फोडणी करून घेऊ. फोडणी करण्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली, तिच्यात 1 पळी तेल टाकले. तेल गरम झालं की इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, तर ठेचून घेतल्यात मी. असे ठेचून घातल्याने लसणाची चव छान लागते कट करून टाकल्यापेक्षा. फोडणीत लसूण टाकताना असा ठेचूनच टाकायचा. मी शक्यतो असाच टाकते. आता याच्यामध्ये जिरे टाकू. थोडासा लसूण लाल झाल्यावर जिरे चांगले फुललं की याच्यात आपली घोटून घेतलेली भाजी टाकून घेऊ. मस्त फोडणी बसली आपल्या भाजीला. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. याला हलवून बघू. आणखी पाण्याची गरज आहे, खूप घट्ट आहे भाजी. आपलं पीठ अजून शिजायचं आहे. भाजी शिजलेली आहे पण पीठ शिजायचं आहे, त्यासाठी आणखी थोडंसं पाणी टाकून घेऊ. आणखी अर्धा ग्लास पाणी टाकलं मी. बघू शकता मस्त कलर आलाय भाजीला आणि एकसारखी भाजी झाली आपली, मिळून आली. खूप जास्त घट्ट नाही, खूप पातळ नाही, अशीच पालक भाजी करायची असते. आता इथे आपली भाजी शिजतीये. रटरट असा आवाज येतोय शिजतानाचा. आणखी थोडी जास्त उकळी येऊ देऊ याला. इथे आली उकळी पूर्ण आपल्या भाजीला. मस्त भाजी शिजली आहे मसाल्यामध्ये. इथे तयार झाली आपली पालक भाजी. या प्रकारे पालकाची भाजी तुम्ही पण करून बघा, एकदम मस्त लागते खायला. अशी गरम गरम भाजी तयार झालेली आपली इथे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.